एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणलंय का? जय गुजरातची घोषणा अमित शहांना फक्त खुश ठेवण्यासाठी होती का? नमस्कार मित्रांनो, मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच. तर काही दिवसांपूर्वी मराठी अमराठी भाषेचा वाद होतो. राज्य सरकार हिंदी भाषे सक्तीचा जी.आर. काढते आणि त्याच्या विरोधात आवाज उठवतात राज ठाकरे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एक मोर्चा देखील काढतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणून देवेंद्र फडणवीसांचा मेगा प्लॅन काय आहे किंवा काय असेल? तर बहुतांश जाणकारांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे भाजपला डोईवर झाले आहेत, भाजपला जड झाले आहेत, त्यांची लोकांमध्ये पॉप्युलॅरिटी वाढत चालली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपकडे एक अमराठी गट आहे, एक अमराठी मतदान आहे त्यांच्याकडे जे फिक्स आहे आणि जे 100% भाजपलाच होणार. आणि राहिला मराठी मतांचा विचार, तर मराठी मतदान हे एकनाथ शिंदेकडे वळाले आणि त्यातला अमराठी काही प्रमाणात, छोट्याशा प्रमाणात जरी एकनाथ शिंदेकडे वळाले तरी एकनाथ शिंदे यांचे महानगरपालिकेत वर्चस्व तयार होतं. त्यासाठी एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणलं. त्यातच मराठी अमराठी वाद चालू झाला. दोघांनी एकत्र मोर्चा काढला, मेळावा देखील घेतला आणि आता मराठी लोकांचे मतदान जवळजवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळालेले आहेत. भारतीय जनता पार्टीकडे पूर्णपणे अमराठी लोकांचं मतदान आहे. जेव्हा ते मिळवतील यात काही शंका नाही. याचं कारण असं की त्यांनी घेतलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय, नुकसान होईल ते एकनाथ शिंदे यांचं आणि एकनाथ शिंदेचं आपोआप वर्चस्व कमी केलं जाईल. पण काही दिवसांपूर्वी पुण्यात एक सभा होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा देतात आणि तेही जेव्हा मराठी आणि अमराठी भाषेचा अमराठी लोकांचा वाद चालू असतो. तर घोषणा देण्याचं कारण काय आहे? तर येणारी महानगरपालिकेची निवडणूक. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत बऱ्याच वर्षांपासून काम करतात. त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका खूप जवळून बघितल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मतांची बेरीज नक्कीच असेल. त्यात त्यांनी आता जय गुजरातची घोषणा देऊन भाजपचे मत फोडण्यास सुरुवात केली. ते कसं? काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा देतात आणि त्याच्या 4 ते 5 दिवसांनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये उत्तर भारतीयांचा खूप मोठा लॉट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतो. जय गुजरातची घोषणा देऊन एकनाथ शिंदे यांनी गुजराती मतदारांना एक संदेश दिला, एक मेसेज पोहोचवला की आम्ही देखील भाजपच्याच विचारसरणीचे आहोत, आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत. आणि बाकीच्या अमराठी लोकांना देखील हा मेसेज पोहोचवण्यात आला की एकनाथ शिंदेची शिवसेना ही हिंदी भाषिकांच्या अमराठी लोकांच्या पाठीमागे उभी आहे. एकनाथ शिंदे हे भाजपला भारी पडले का? कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.